आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। पुणे विभागातील 3 जिल्ह्यांमध्ये गेल्या 10 दिवसात जूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस। आतापर्यंत पुणे विभागात 50% पाऊस। पुणे शहरात 10 दिवसात मुसळधार पाऊस। पावसामुळे 230 झाडं कोसळली। शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाणी साचलं। अग्निशमन दलाची माहिती। पुणे शहरासह जिल्ह्यात 84 ठिकाणं ही पूरप्रवण। नागरिकांना सतर्क राहण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेक धोकादायक ठिकाणं। नाले सफाईच्या अपूर्ण कामामुळे पावसाळ्यात पुणेकरांची तारांबळ। आपत्ती व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष। नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। याचिकेत परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप। नीट निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणांनी खबरदारी घ्यावी। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राज्यातील पोलीस प्रशासनाला सूचना। पुण्यात विद्यार्थ्यांना गणवेशाची जोडी देण्याची घोषणा। हवेतच विरळाची शक्यता। विद्यार्थ्यांना एक गणवेश तर दुसऱ्या गणवेशाचं कापड देण्यात येणार। राज्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला। गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत 1.5 पट वाढ। जानेवारी ते 7 मे या कालावधीत डेंग्यूचे 1755 रुग्ण। पुणे कार अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्यासह अशफाक मकानदारच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने नष्ट केल्याप्रकरणी अधिक चौकशी होणार।